नेक्स्ट टॉपिक आहे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मग आपल्या मनामध्ये पहिला प्रश्न आला असेल की ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे नक्की काय असतं. चला मग आपण एक एक्झाम्पल घेऊया. समजा आपण एक काय घेतलं, आपल्या हातामध्ये एक बॉल घेतला, ठीक आहे, आणि त्या बॉलला आपण ना वर थ्रो केलं. तर जेव्हा बॉल वर जाणार आहे, हळू त्याचं स्टार्टिंगला त्याचं स्पीड खूप जास्त असेल. त्याच्यानंतर काय गेल्यानंतर जसं आपण त्याला थ्रो करतो, थ्रो केल्यानंतर त्याचा स्पीड हळूहळू कमी होतो. नंतर तो झिरो होतो आणि ते नंतर ती वस्तू कुठे येते, खाली येताना तुम्हाला बघायला मिळते. आणि जेव्हा कोणतीही वस्तू वरून जेव्हा आपण खाली सोडतो, मग खाली सोडल्यानंतर काय होतं, त्याची व्हेलॉसिटी आहे ना, त्याची व्हेलॉसिटीचा स्पीड आहे, तो स्पीड चेंज होतो. जेव्हा एखाद्या वस्तूचा स्पीड चेंज होतो त्याला म्हणतो आपण ॲक्सेलरेशन. मग आता यावेळेस काय झालं, की जेव्हा फॉर एक्झाम्पल बिकॉज ऑफ द ॲक्सेलरेशन, बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटी ही वस्तू काय आली, खाली आली आणि त्याचा स्पीड चेंज झाला. म्हणजे बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटीमुळे त्याचं ॲक्सेलरेशन झालं त्या वस्तू. म्हणजे एखादी वस्तू वर जाताना त्याचा स्पीड हळूहळू कमी होतो, म्हणजे काय होतं, ॲक्सेलरेशन होतं. जेव्हा वरून एखादी वस्तू खाली येते त्याचा स्पीड वाढतो, काय होतं, ॲक्सेलरेशन. हे ॲक्सेलरेशन कोणामुळे होतं, बिकॉज ऑफ द अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे होतं. मग अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे जे ॲक्सेलरेशन होतं, अशाला म्हणतो आपण ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आपण सिम्पली डेफिनेशनमध्ये काय म्हणू शकतो, द ॲक्सेलरेशन प्रोड्युसेस इन अ बॉडी. म्हणजे एखाद्या बॉडीमध्ये काय होतं, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे त्या बॉडीमध्ये ॲक्सेलरेशन होतं. मग ॲक्सेलरेशन कोणामुळे होतं, आपल्याला माहिती आहे या एखाद्या बॉडीमध्ये ॲक्सेलरेशन होतं आणि हे ॲक्सेलरेशन होतं ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे होतं. जेव्हा एखाद्या बॉडीमध्ये ॲक्सेलरेशन होतं आणि ते ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे होतं, मग त्यालाच म्हणतो आपण ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. एकदम सोपं होतं. काय बोलू शकतो, पुन्हा एकदा आपण काय बोलू शकतो, एखाद्या बॉडीमध्ये ॲक्सेलरेशन होतं म्हणजे त्या एखाद्या बॉडीचा स्पीड चेंज होतो. म्हणजे एखादी वस्तू वरून जेव्हा आपण खाली सोडतो किंवा खालून एखादी वस्तू वर सोडतो, वर सोडल्यानंतर त्याचं स्पीड चेंज होतं, म्हणजे त्याचं ॲक्सेलरेशन होतं. जर एखाद्या बॉडीचं ॲक्सेलरेशन होतं, मग ते कोणामुळे होतं, बिकॉज ऑफ द अर्थमुळे. कारण का अर्थ त्या ऑब्जेक्टला खेचत असते. जसं त्या अर्थच्या जवळ येणार त्याचं काय होणार, ग्रॅव्हिटेशनल फोर्स इन्क्रीज होणार. आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स इन्क्रीज झाल्यामुळे काय होणार, त्या वस्तूचा स्पीड चेंज होणार आणि ॲक्सेलरेशन होणार. चेंज होणार म्हणजे ॲक्सेलरेशन होणार आणि त्या प्रोसेसला म्हणतो आपण ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. पुन्हा एकदा, द ॲक्सेलरेशन प्रोड्युसेस इन अ बॉडी ड्यू टू, कशामुळे होतं, बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ इज कॉल्ड एज ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता ॲक्सेलरेशन टू ग्रॅव्हिटीला आपण ना स्मॉल जीने रिप्रेझेंट करतो. पुन्हा एकदा, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीला आपण स्मॉल जीने रिप्रेझेंट करतो. जर आपल्याला ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काढायची असेल ऑन द सर्फेस ऑफ द अर्थ, तर मग आपण ते कसं काढू शकतो, आपल्याला डेरिव्हेशन बघायचं आहे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन अ सर्फेस ऑफ द अर्थ. मग याच्यामधून आपण त्याची व्हॅल्यू पण काय करू शकतो, फाइंड आउट करू शकतो. कसं ते बघू शकतो आपण. तर आपल्याला काय करायचं, डेरिव्हेशन घ्यायचे फॉर द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीसाठी. आपण पहिल्यांदा काय करणार, की पहिल्यांदा आपण ना, तर आपल्याला जीची व्हॅल्यू काढायची, व्हॅल्यू ऑफ जी. ठीक आहे, आपण कसे काढायची बघा, इथे लिहू शकतो व्हॅल्यू ऑफ जी म्हणजे ॲक्सेलरेशन ग्रॅव्हिटी ऑन अ सरफेस ऑफ अर्थ. ठीक आहे, आपण एक फॉर्म्युला डिराईव्ह करू आणि त्याच्यानंतर त्याची व्हॅल्यू आपण काय करूया, फाइंड आउट करू शकतो. कसं करणार बरं, पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला व्हॅल्यू ऑफ ॲक्सेलरेशन टू ग्रॅव्हिटी ऑन अ सरफेस ऑफ द अर्थ काढायचं आहे. पहिल्यांदा आपण असं म्हणू शकतो की या ठिकाणी पहिल्यांदा काय घ्यायचं बघा. सो या ठिकाणी आपण घेऊ शकतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ठीक आहे तो आपण म्हणू शकतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे एफ. एफ इज इक्वल्स टू किती असतो आपल्याला माहिती आहे, जी. वस्तूचं मास किती घेतलं, कॅपिटल एम, म्हणजे अर्थचं मास. याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत बघा. पहिली गोष्ट म्हणजे काय, की समजा आपण अर्थवरती काढतोय ना, मग पहिल्यांदा काय येणार, सो पहिली गोष्ट काय येणार, समजा आपण ही अर्थ घेतली, टू बी कन्सिडर करा. अर्थचं मास आहे कॅपिटल एम आहे. ठीक आहे, आपण एखादी वस्तू खालून वर सोडतोय, त्या वस्तूचं मास किती आहे, स्मॉल एम. आता पुढचा टॉपिक आहे मास, त्याच्यामध्ये तुम्हाला शिकूया मास काय असतं. मग एखादी वस्तू काय होते, एखाद्या बॉडीचं ॲक्सेलरेशन होते, म्हणजे ते खाली येते, त्याचं स्पीड चेंज होतो बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे मास ऑफ एम म्हणजे मास ऑफ द अर्थ आणि स्मॉल एम म्हणजे बोलू शकतो मास ऑफ द ऑब्जेक्ट. हा एक प्रकारचा काय आहे, ऑब्जेक्ट आहे, त्याला ऑब्जेक्ट म्हणतो. कोणतीही वस्तूला आपण ऑब्जेक्ट म्हणतो. ओके, मग जी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, ते आपण लास्ट लेक्चरला शिकलेलो आहोत. म्हणजे एक म्हणजे आपण म्हणतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ मासेस, म्हणजे कॅपिटल एम इंटू द स्मॉल एम, डिवाइड बाय दोघांचं काय झालं, हे डिस्टन्स. पण आपली वस्तू कुठे एकदम क्लोज आहे, म्हणजे ऑन द सरफेस ऑफ द अर्थ आहे, म्हणून घेताना आपण काय घेणार, इथे घेणार कॅपिटल आर. ठीक आहे, म्हणजे ही वस्तू एकदम जवळ आहे, नियरली. हे डिफरन्स किती असणार आहे, इट इज अ नियरली इक्वल टू द, हे नियरली इक्वल टू द रेडियस ऑफ द अर्थच्या रेडियस. कारण ग्रॅव्हिटेशनल फोर्स सेंटर टू द कुठे असतो, सेंटर असतो म्हणून. ठीक आहे, म्हणजे हे डिस्टन्स काय घेणार, इट इज अ इक्वल टू द रेडियस ऑफ द अर्थ. मग बोला, मग हा फॉर्म्युला झाला इक्वेशन नंबर 1. पण तुम्हाला माहिती आहे की हा जो फोर्स आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, हा काय असतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इक्वल्स टू कोणावरती डिपेंड असतो, एखाद्या वस्तूच्या वेटवर डिपेंड असतो. वेट म्हणजे एखाद्या वस्तूचं वजन. समजा एखाद्या वस्तूचं वजन जास्त असेल तर त्याचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसा असतो, जास्त असतो. म्हणजे समजा दोन वस्तू घ्या, एक 5 किलोची वस्तू घ्या आणि एक 10 किलोची घ्या.
ओके, दोघांना बघा, दोघांना कम्पेअर करा. उचलायला कोणती जड असणार आहे, ती म्हणजे 10 किलोची असणार आहे. का बरं असं का होतं? बिकॉज ऑफ त्याचं वेट जास्त आहे. म्हणजे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे काय बोलू शकतो आपण, की त्याचं वेट जास्त आहे. एखाद्या सबस्टन्सचं वेट जास्त असेल तर म्हणजे याचा अर्थ काय होतो, की त्याचा ना ग्रॅव्हिटेशनल फोर्स जास्त आहे. म्हणजे फोर्स इज इक्वल्स टू किती असतो, वेट. वेटला कसं लिहितो आपण? वेट काय असतो? वेट म्हणजे एखाद्या वस्तूचं वेट सांगायचं असेल तर आपण सांगतो एम इंटू जी. एम इंटू जी म्हणजे एम म्हणजे मास ऑफ त्या वस्तूचं मास किती आहे, आणि जी म्हणजे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ओके, मग आपण देऊया याला इक्वेशन नंबर सेकंड. मग आता बघा, हा पण फोर्स आहे, हा पण फोर्स आहे, दोन्ही फोर्सेस इक्वल आहेत. मग आपण लिहू शकतो, काय लिहू शकतो आपण? लिहू शकतो फ्रॉम, आपण लिहू शकतो इक्वेशन नंबर 1 अँड इक्वेशन नंबर काय घेतलं 2. वी गेट काय होतं ते बघू आपण. दोघं ना, कारण का दोघं कोणत्याही इक्वेशनचे तुम्हाला माहित असेल, जर कोणत्याही इक्वेशनची लेफ्ट हँड साईड किंवा राईट हँड साईड सेम असेल तर दिलेलं इक्वेशन कसं असेल, सेम असेल. यांची लेफ्ट हँड साईड सेम आहे, मग दिलेलं इक्वेशन काय सेम, त्याला कम्पेअर करा. बोला, इथे या ठिकाणी काय येणार, या बाजूला मी घेतो एम इंटू जी घेतो, आणि दुसऱ्या साईडला काय घेतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय होता, जी म्हणजे जी कॅपिटल एम स्मॉल एम डिवाइड बाय आरचा स्क्वेअर. इथं आरचा काय घ्यायला लागेल आपल्याला, स्क्वेअर. ठीक आहे, हे राहिलं होतं, आरचा काय घेणार पण स्क्वेअर. ठीक आहे, मग आता बोला काय होणार याच्यानंतर. मग आपण सेम टर्म, तुम्हाला माहिती आहे, जर कोणताही म्हणजे लेफ्ट हँड साईडला किंवा राईट हँड साईडला जर एखादी टर्म सेम असेल तर त्याला काय करतो आपण, कॅन्सल आउट करतो. सो एम एम गेट काय झालं, कॅन्सल. मग बोला, मग इथं राहणार काय, जी इज इक्वल्स टू कॅपिटल जी, इथे येणार कॅपिटल एम डिवाइडेड बाय आर स्क्वेअर. ही जी आपल्याला व्हॅल्यू मिळालेली आहे, ही व्हॅल्यू आहे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. मग सरफेसवरती ॲक्सेलरेशन ड्यू ग्रॅव्हिटी किती असेल? इक्वेशन नंबर किती मिळाला आपल्याला, 3. मग आता जर तुम्हाला जीची व्हॅल्यू काढायची असेल तुम्ही काढू शकता. कसं काढू शकता बघा, मला व्हॅल्यू ऑफ जी काढायची असेल तर जी इज इक्वल्स टू, जी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची व्हॅल्यू किती बघितली, अकॉर्डिंग न्यूटन्स लॉमध्ये बघितलं किती असते, 6.67 इंटू 10⁻11. मास ऑफ द अर्थ किती असतो, मास इज 6 इंटू 10⁻24. ओके, म्हणजे अर्थचा मास असतो 6 इंटू 10⁻24. 24 म्हणजे काय, इथे 24 झिरो येतील. ठीक आहे, डिवाइड बाय रेडियस ऑफ द अर्थ किती असते, अर्थची रेडियस आहे 6.4 इंटू 10⁻6 ब्रॅकेटचा काही स्क्वेअर, कारण का आरचा स्क्वेअर आहे. हे केल्यानंतर आपण याचं सगळं आन्सर जर आपण कॅल्क्युलेट केलं, या सगळ्याचा आन्सर केल्यानंतर तुम्हाला व्हॅल्यू मिळेल 9.77. ओके, मीटर पर सेकंड स्क्वेअर. ॲक्सेलरेशनचं युनिट हे मीटर पर सेकंड स्क्वेअर असतं. आपण काय बोलू शकतो, व्हॅल्यू ऑफ ॲक्सेलरेशन टू ग्रॅव्हिटी किती आहे, सो 9.77. ओके, ॲव्हरेजली पकडतो आपण. सो ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू असते 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे, सो लिहून घेऊ शकता तुम्ही. थँक्यू. सो नेक्स्ट पॉईंट आहे व्हॅरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी. ठीक आहे, व्हॅरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी म्हणजे काय, व्हॅरिएशन म्हणजे चेंज. म्हणजे जीची व्हॅल्यू ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू काय होते, चेंज होते, मध्ये बदलते. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू का बदलते, त्याचं याचे 3 रिझन आहेत. पहिलं म्हणजे काय, की ऑन द सरफेस ऑफ द अर्थ, म्हणजे अर्थचं सरफेस ही कशी इरेग्युलर आहे. ओके, द चेंज अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ, अर्थचा शेप इरेग्युलर आहे. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल काही ठिकाणी काय होणार आहे, आपली जी सरफेस आहे ती प्लेन आहे का नाही, तर आपली सरफेस कशी आहे, काही भागामध्ये जास्त आहे म्हणजे हायटेड आहे, तर काही काही भागामध्ये कशी ती कमी झालेली तुम्हाला बघायला मिळते. एक रिझन झालं. आणि तर दुसरं रिझन कसं आहे, की समजा फॉर एक्झाम्पल अर्थचा जर आपण शेप जर बघितला, अर्थचा जर आपण शेप बघितला, तर अर्थचा शेप हा पूर्ण काय बोलू शकतो आपण, की पूर्ण स्पेरिकल नाही आहे. तर स्पेरिकल नाही आहे याचं कारण काय, की बघा हे स्पेरिकल नाही आहे कारण अर्थ ही स्वतःभोवती पण फिरत असते. आणि याच्यानंतर फॉर एक्झाम्पल जर आपण 2 पोल घेतले, हे 2 पोल झाले नॉर्थ आणि काय झाले साऊथ, आणि एक स्ट्रेट लाईन झाली. याला काय म्हणणार, ही जी लाईन दोन्ही पोलला इक्वल पार्ट्समध्ये सेपरेट करते, अशा लाईनला म्हणतो आपण इक्वेटर. या ठिकाणी काय झाली, तुमची इक्वेटर झाली. ठीक आहे, आणि ही जे आहे इथे जे तो पोल आहे, दोन नॉर्थ आणि साऊथ, त्याला पोल म्हणतो आपण. हे पोल आहे. तर पोलला काय दिसतं, की डिस्टन्स कमी आहे आणि इक्वेटरला डिस्टन्स जास्त आहे. म्हणजे ज्या ठिकाणी जर पोलला डिस्टन्स कमी आहे त्या ठिकाणी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कशी असेल, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू ही कशी असेल, तुम्हाला दिसेल की ॲक्सेलरेशन ड्यू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू मॅक्झिमम असेल. कारण का मॅक्झिमम व्हॅल्यू आहे, का बरं मॅक्झिमम व्हॅल्यू आहे, कारण का या ठिकाणी कसं आहे, डिस्टन्स कमी आहे. पण डिस्टन्स कमी असेल तर ॲक्सेलरेशन टू ग्रॅव्हिटी कशी असेल, मॅक्झिमम, ग्रॅव्हिटेशनल फोर्स मॅक्झिमम असेल. आणि या ठिकाणी डिस्टन्स जास्त आहे, इक्वेटरला डिस्टन्स जास्त असल्यामुळे मग आता फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसं आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन थोडं कमी होणार, ॲक्सेलरेशन टू ग्रॅव्हिटी काय होणार, कमी होताना तुम्हाला बघायला मिळेल. आपण कॉमनली ॲक्सेलरेशन टू ग्रॅव्हिटी मॅक्झिमम कुठे असते, तर पोलला असते. मग किती घेतो आपण ती, सो आपण साधारण मॅक्सिमम ॲक्सेलरेशन ग्रॅव्हिटी आपण घेतो 9.8. ओके, मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि मिनिमम किती घेतो, तर 9.7 घेतो आपण. ठीक आहे, आता आपण हे तर पहिलं रिझन कळालं आपल्याला, की अर्थचा शेप इरेग्युलर असल्यामुळे आणि सरफेस पण इरेग्युलर असल्यामुळे काय होतं, ॲक्सेलरेशन टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू काय होते, चेंज होते.
ओके. आता दुसरं आहे की चेंज विथ द हाईट. समजा फॉर एक्झाम्पल की इथे आपण आहेत, इथं आपला ऑब्जेक्ट आहे, समजा इथे आपण आहेत. आता आपण कुठे चाललो, हाईटवरती चाललो, खूप हाईटवरती चाललोय, वर चाललोय. ठीक आहे. वर गेल्यानंतर काय होणार, खूप जास्त वर गेल्यानंतर काय होणार, वर गेल्यानंतर आपलं असं लक्षात येईल की आपण हाईटला गेलो. हाईटला गेल्यानंतर काय होणार की दोन्ही ऑब्जेक्टच्या सेंटर टू द सेंटर मधलं डिस्टन्स वाढणार. आता आपण वर गेलो, वर गेल्यानंतर दोघांचा डिस्टन्स वाढला, मग डिस्टन्स वाढल्यानंतर काय होणार, डिस्टन्स वाढल्यानंतर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय होणार, कमी होणार. कळतं तुम्हाला? ऍक्सेल म्हणजे डिस्टन्स इन्क्रीज झालं, जेवढं डिस्टन्स इथं पण वाढलं होतं आता हे अजून वाढलं, डिस्टन्स वाढलं, ऍक्सेलरेशन ग्रॅव्हिटी काय आली, कमी झाली. आपण काय बोलू शकतो की ऍक्सेलरेशन टू ग्रॅव्हिटी ऍट द हाईट इज मिनिमम. ऍक्सेलरेशन टू ग्रॅव्हिटी हाईट वरती कशी असते, मिनिमम असते. बिकॉज ऑफ द काय, दोन ऑब्जेक्ट मधला काय झाला, डिस्टन्स काय झाला, इन्क्रीज होताना तुम्हाला बघायला मिळेल. आता याच्यानंतर तिसरं आहे की तिसरं कोणतं आहे, विथ द डेप्थ. समजा आपण डेप्थला गेलो म्हणजे कुठे गेलो, समजा आता आपलं ऑब्जेक्ट हाईटला गेलं होतं, नंतर आपलं ऑब्जेक्ट कुठे चाललं, आता डेप्थला चाललं, आता खाली जाऊन बघा. मग तुम्हाला साधा नेमका प्रश्न मिळतो, सर आता कमी आपण खाली गेलो, खाली गेल्यानंतर काय होणार, मग डिस्टन्स कमी झालं म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स वाढेल. ग्रॅव्हिटेशनल फोर्स वाढला याचा अर्थ काय होणार की ऍक्सेलरेशन ग्रॅव्हिटी इन्क्रीज होईल. नाही होत. मग ऍक्सेलरेशन ग्रॅव्हिटी मिनिमम असते. ओके. का बरं मिनिमम असते, जर याचं कारण बघायला गेलो की समजा आपला ऑब्जेक्ट इथे गेला तर आपण ह्या पार्टपासून आपण सर्कल ड्रॉ करणार, कारण का आपण इथे आहे ना. मग आता काय झालं, जर आपण इथे आलो मग सर्कल आपण कमी झालं, रेडियस कमी झाली. ती रेडियस कमी झाल्यामुळे आपण डेप्थला गेलो, जेवढं आपण डेप्थला जाणार तेवढी रेडियस कमी होणार. रेडियस कमी झाल्यानंतर वस्तूचं मास कमी होणार. वस्तूचं मास कमी झालं तर काय होणार, मग तुमचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी होणार. ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी झाला तर काय होणार, ऍक्सेलरेशन ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू काय होणार, कमी होणार. आपण काय बोलू शकतो, ऍक्सेलरेशन ग्रॅव्हिटी काय होईल, डिक्रीज होताना बघायला मिळेल. ऍट हाईटला जाण ऍक्सेलरेशन ग्रॅव्हिटी काय होईल, डिक्रीज होताना जाईल. कळालं तुम्हाला? तर ऍक्सेलरेशन ग्रॅव्हिटी काय होते, चेंज होते. तुम्हाला माहिती आहे, आपण ऑन द सर्फेस ऑफ द अर्थ बघितलं आणि चेंज विथ द, आपण हाईट बघितलं आणि चेंज विथ द काय बघितलं, आपण डेप्थ बघितलं. सो नेक्स्ट टॉपिक आहे वेट आणि मास. सो बऱ्याच मुलांना ना या टॉपिकबद्दल ना फार डाऊट असतो, आपल्याला कळत नाही वेट काय असतो आणि मास काय असतो. आपण ना कंपॅरिझन करून आपण समजून घे की वेट आणि मास मधला फरक काय. आपल्याला वेटचे 4 पॉईंट लिहायचे आणि आपल्याला मासचे 4 पॉईंट लिहायचे. बघा, तर आपण त्याचा डिफरन्स करूया. मग आता वेट म्हणजे काय असतो, तर वेट म्हणजे पोरांनो काय असतो, आपण काय बोलू शकतो, एक प्रकारचा फोर्स आहे. तर आपण काय समजूया की वेट म्हणजे काय असतं, तो वेट म्हणजे एक प्रकारचा काय फोर्स आहे. मास म्हणजे काय म्हणू शकतो की अमाऊंट ऑफ, एखाद्या सबस्टन्समध्ये अमाऊंट ऑफ मॅटर किती प्रेझेंट आहे, एखाद्या सबस्टन्समध्ये किती अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट आहे, याला म्हणतो आपण मास. आणि एखाद्या ऑब्जेक्टवरती किती फोर्स ऍक्ट होतो म्हणजे तो किती, तो झाला वेट. आता बघा समजून घेऊयात आपण, मास म्हणजे काय, द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट. कोणत्याही ऑब्जेक्टमध्ये अमाऊंट ऑफ मॅटर किती प्रेझेंट आहे त्याला काय म्हणणार आपण, मास. आणि वेट म्हणजे काय, द वेट इज अ फोर्स. वेट हा एक प्रकारचा काय, सो आपण बोलू शकतो वेट इज अ फोर्स. वेट एक प्रकारचा फोर्स आहे, लक्षात घ्या. वेट एक प्रकारचा फोर्स आहे. ओके. विथ म्हणजे काय होतं, त्या फोर्सने काय होतं, विच द अर्थ अट्रॅक्ट. म्हणजे त्या फोर्सने काय होतं, त्या फोर्सने अर्थ त्याला अट्रॅक्ट करतो. तो किती फोर्स आहे, ज्या फोर्सने अर्थ काय करते, अट्रॅक्ट करतो, त्याला म्हणतो आपण, त्या ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करतो त्याला म्हणतो आपण कॉल्ड वेट. आणि वेट म्हणजे कळालं, वेट म्हणजे द फोर्स विथ विच द ऑब्जेक्ट म्हणजे अर्थ अट्रॅक्ट, म्हणजे अर्थ त्या एखाद्या ऑब्जेक्टला किती फोर्सने अट्रॅक्ट करते. ओके. त्यालाच काय म्हणतो आपण, कॉल्ड वेट. आणि मास तर माहिती आहे आपल्याला, मास म्हणजे काय, अमाऊंट ऑफ मॅटर, किती अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट आहे कशामध्ये, ऑब्जेक्टमध्ये, त्याला काय म्हणतो आपण, कॉल्ड मास. मग इट इज गिवन बाय, याला आपण कसं लिहू शकतो, मग याला लिहिण्यासाठी आपण वेटला आपण इट इज गिवन बाय याला आपण कसं लिहितो, तर मासला आपण लिहितो एम लेटरने. सो एम हा काय झाला, मास. आणि वेटला कसं लिहितो, वेटला आपण डब्ल्यू लिहितो, डब्ल्यू म्हणजे वेट. याचा फॉर्म्युला आहे डब्ल्यू इज इक्वल्स टू एम इंटू जी. ठीक आहे. याच्यामध्ये डब्ल्यू हा काय असतो, एम इंटू जी असतो. एम म्हणजे काय, सो एम म्हणजे मास आणि जी म्हणजे ऍक्सेलरेशन टू ग्रॅव्हिटी. तुम्हाला माहिती आहे ऍक्सेलरेशन टू ग्रॅव्हिटी चेंज होते. या ठिकाणी ऍक्सेलरेशन टू ग्रॅव्हिटी काय होते, चेंज होते. आणि एम कसा असतो, कॉन्स्टंट असतो. एम कधी चेंज होत नाही, रिमेन्स सेम. म्हणजे कुठेही गेलो तरी, म्हणजे आपण दुसऱ्या प्लॅनेटवरती गेलो तरी मास काय होत नाही, चेंज होत नाही. म्हणजे एखाद्या सबस्टन्समध्ये किती अमाऊंट आहे ऑफ मॅटर आहे, मॅटर कधी चेंज होत नाही. कळलं तुम्हाला? त्याच्यामुळे जीची व्हॅल्यू काय होते, चेंज होते. जर जीची व्हॅल्यू चेंज झाली तर वेट काय होतो, चेंज होतो. म्हणजे वेट काय होऊ शकतो, चेंज होऊ शकतो. समजलं? ते कोणावरती डिपेंड आहे, इट इज डिपेंड अपॉन प्लेस, त्या प्लेसवरती डिपेंड आहे. ओके. चलो, मग याच्यानंतर पुढे आता याचं युनिट लिहू आपण. युनिट सर्वात महत्वाचं, युनिट काय, मग अमाऊंट ऑफ मॅटरचं युनिट काय, मग आपण त्याला किलोग्राम मध्ये मेजर करतो, म्हणजे केजी मध्ये. सो युनिट आहे याचं किलोग्राम म्हणजे केजी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वेटचं युनिट काय आहे, तर वेटचं युनिट आहे न्यूटन. न्यूटनला काय म्हणतो, न्यूटन माहित असेल तुम्हाला. सो न्यूटन. ठीक आहे. सो न्यूटन हे त्याचं युनिट आहे, कारण फोर्सचं युनिट काय असतं, फोर्स आहे, मग फोर्सचं युनिट न्यूटन मध्ये असतं. आता सगळ्यात लास्ट आणि सर्वात महत्त्वाचा पॉईंट, तर म्हणजे आता फॉर एक्झाम्पल की हा जो मास आहे इट इज अ स्केलर क्वांटिटी. सो आपण लिहू शकतो इट इज अ स्केलर क्वांटिटी.
मग इथे लिहायचं इट इज, काय म्हणायचं आपण, काय बोलू शकतो, इट इज अ स्केलर क्वांटिटी. ओके, इट इज अ स्केलर क्वांटिटी. आणि त्याच्यानंतर वेट काय, मग आपण लिहू शकतो वेट इट इज अ वेक्टर क्वांटिटी. ही कोणती वेक्टर क्वांटिटी आहे. तर वेक्टर क्वांटिटी म्हणजे काय, सो वेक्टर क्वांटिटी आणि स्केलर क्वांटिटीमध्ये तुम्हाला फरक काय. वेक्टर म्हणजे काय की ज्याला डायरेक्शन आहे प्लस मॅग्निट्यूड आहे, ज्याला मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन आहे. मॅग्निट्यूड म्हणजे ज्याला किंमत आहे, ज्याला व्हॅल्यू आहे, एखादा नंबर आहे, त्याला मॅग्निट्यूड म्हणतो आपण. समजा आपण हे डिस्टन्स हा मॅग्निट्यूड आहे ना, आपण म्हणू किती डिस्टन्स आहे, म्हणेल 1 किलोमीटर आहे. ओके, 100 मीटर आहे, 100 मीटर हा प्युअर नंबर झाला, हा झाला मॅग्निट्यूड. डायरेक्शन म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल त्याला एक प्रकारची डायरेक्शन आहे, आपण बोलू डिस्प्लेसमेंट केलं. डिस्प्लेसमेंटला काय असतं, डिस्टन्स प्लस डायरेक्शन असते. सो आपण काय बोलू शकतो की या ठिकाणी वेक्टर म्हणजे काय, त्याला डिस्टन्स म्हणजे त्याला मॅग्निट्यूड आहे प्लस त्याला डायरेक्शन आहे, त्याला वेक्टर म्हणायचं. आणि ज्याला फक्त मॅग्निट्यूड आहे, फक्त व्हॅल्यू आहे, त्याला म्हणायचं आपण स्केलर क्वांटिटी. ठीक आहे, आपण दोघांचे 4 पॉईंट बघितले, मास आणि वेट याला आपण कम्पेअर केलं. तर पुन्हा एकदा मास म्हणजे काय असतं की एखाद्या सबस्टन्समध्ये अमाऊंट ऑफ मॅटर किती प्रेझेंट आहे त्याला मास म्हणणार. आणि वेट म्हणजे काय, वेट म्हणजे एक प्रकारचा फोर्स आहे. ओके, आणि अर्थ त्या ऑब्जेक्टला काय करते, अट्रॅक्ट करते. एक प्रकारचा फोर्स म्हणू शकतो, अर्थ त्याला अट्रॅक्ट करते, त्याला म्हणतो आपण वेट. याच्यानंतर इट इज गिवन बाय, याला आपण कशाने गिवन डिनोट करतो, इट इज गिवन बाय एम लेटरने आपण डिनोट करतो. याची व्हॅल्यू चेंज होत नाही, कॉन्स्टंट याची व्हॅल्यू असते. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट आहे त्याची व्हॅल्यू काय होणार नाही, प्लेस टू प्लेस चेंज होणार नाही. पण वेट हा प्लेस टू प्लेस काय होते, चेंज होते. का बरं, कारण का वेटचा फॉर्म्युला आहे एम इंटू जी. ओके, याच्यानंतर युनिट आहे, तर मासचं युनिट आहे किलोग्राम आणि याचा युनिट आहे फॉर वेटचं न्यूटन. याच्यानंतर इट इज अ स्केलर क्वांटिटी, इट इज अ वेक्टर क्वांटिटी.